आज आपण बघणार आहोत रय्यतने जे बी मेंटरशिप 1 रुपयाचा प्रोग्राम चालू केलेला आहे त्याचे मॅथ्सचे सॉल्युशन. आपण हा जो पेपर आहे हा पेपर नंबर 2 आहे त्यांचा मेंटरशिपचा पेपर नंबर 2. त्यात 56 टू 75 पर्यंत आपण क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 9 to 999 मधले समसंख्येची सरासरी किती. ठीक आहे. एकदम बेसिक अप्रोच आहे. जर असा क्वेश्चन आला तर प्रत्येकाकडे लक्षात ठेवायचं फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2. तो फर्स्ट टर्म माझी काय आहे समसंख्येची 9 नंतर येणारी पहिली समसंख्या 10, 99च्या आधी येणारी लास्ट समसंख्या किती आहे 98 डिवायडेड बाय 2. यांना ॲड करायचं. याला ॲड केलं तर किती होता 108 डिवायडेड बाय 2 किती होता 54. तो फर्स्ट इझी क्वेश्चन होता ऑप्शन नंबर 3. याचं काय येणार आहे आन्सर. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पेट्रोलची किंमत 100 होती, 100वरून किती केली 155, 55% वाढवली आणि कमी किती होणार आहे परत 100 होणार आहे. म्हणजे 155मधून किती कमी करावं लागेल आपल्याला 55. बस याचं पर्सेंटेज काढायचं आहे. 5ने कट केलं तर 5ने कट केलं तर किती आलं 11, 5ने कट केलं तर किती आलं 31. तर 1100 डिवायडेड बाय 31. तर फर्स्ट अपॉन 3 टाईम कट होईल म्हणजे 2 ऑप्शन झाले कट. आता 170 आहे. जर 7 घेतला सर 21 आलं असते म्हणून हे पण ऑप्शन कटून ऑप्शन नंबर 2 डायरेक्ट माझं काय आन्सर येणार आहे. तर जे कॅल्क्युलेशन करायची ते थोडासा विचारपूर्वक करायचा, एलिमिनेशन ऑप्शनचा यूज करायचा आणि कॅल्क्युलेशन खूप इझी होणार आहे. ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. काही दम नव्हता क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. ह्या बिफोर अँड आफ्टरवाला कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर तो काय सांगतो आशिष एक ठिकाणी पोहोचणार 4 किलोमीटर वेगाने चालतो म्हणजे स्पीड दिलेली आहे. आता तुम्ही सांगा डिस्टन्स इक्वल्स टू काय होते स्पीड इंटू टाईम. यालाच काय म्हणता अंतर बरोबर काय म्हणता आपलं वेग गुणिला वेळ. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जी स्पीड असते ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असते टाईम असते. बस ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता स्पीड दिलेली अगोदर स्पीड किती होती 4 होती, नंतर किती झाली 6 झाली. तर टाईम उलटं होऊन जाणार 4ला 6 चालणार आणि 6ला किती चालणार 4 लागणार आहे. आता तो काय म्हणतो की 5 मिनटं उशिरा आणि 5 मिनटं लवकर पोहोचतो. जर बिफोर 5 मिनटं आणि आफ्टर 5 मिनटं असले तर टायमाची एडिशन करायची म्हणजे टाईम किती होतो 10 मिनटं. जे टायमाचा जो डिफरन्स आहे क्वेश्चनमध्ये तो कितीचा आहे 2चा आहे. पण 2चा नसून तो कितीचा आहे 10चा आहे. 2ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. हा 5 फॅक्टर आहे म्हणजे हा ॲक्युरेट टाईम आहे. इथे मल्टिप्लाय केला तर किती आले तुमचे 30 मिनिट्स आले. इथे मल्टिप्लाय केला तर किती आले असते तुमचे 20 मिनिट्स आले असते. कुठे पण तुम्ही ठेवा तुमचं डिस्टन्स सेम आहे. डिस्टन्स इज इक्वल्स टू काय असतो माझा स्पीड इंटू टाईम असतो. ठीक आहे. आता जर 4 आपली हे स्पीड ठेवू आणि टाईम किती आलं 30 मिनिट्स. 30 मिनिट्सला काय लिहू शकतो मी 30/60 म्हणजे 1/2 करू शकतो का नाही करू शकतो. याला कट करायचं किती आलं तुमचं 2 किलोमीटर. जर इथून सुद्धा सॉल्व केली इक्वेशन तर तेच येणार 60 आहे आणि टाईम किती तुमचा 20/60 आहे. याला जर कट केलं तर किती आलं 10, कट केलं तर 2. तर सेमच येणार. डिस्टन्स तुमचं काय येणार आहे सेम नाही. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याला लक्षात ठेवा. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हे 259/60 एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. काही नाही याच्यामध्ये पीच्या जागेवर मायनस करा. तर हे क्वेश्चन पेपरवर सॉल्व करायचं. पीच्या जागेवर मायनस करून टाकायचं. त्यानंतर क्यूच्या जागेवर काय करायचं मल्टिपल करायचं. आरच्या जागेवर काय डिवाइड आहे. तर हे डिवाइड जे करताना डिवायडेड बाय 14 इथे लिहून टाकायचं म्हणजे किती आले 40, 14 3 42, 16 into 3 केलं तर किती आले हे 180. बाकीचं लिहून टाकायचं -20 पीच्या जागेवर काय +16 आहे. हे किती आले 4 आले. जर 10मधून 4 गेले तर 6 फक्त एकाच युनिट डिजिटमध्ये संपलं. ऑप्शन नंबर 2 माझं काय येणार आहे आन्सर नाही. पेपरमध्ये क्वेश्चन पेपरवर हे क्वेश्चन सॉल्व करायचं असं सॉल्व नाही करायचं. आता बघू आपण हा नेक्स्ट क्वेश्चन. हा इझी क्वेश्चन आहे. आपण याच्यामध्ये काय दिलं ए 12 दिवसात करतो बी 8 दिवसात करतो. हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. याचा एलसीएम काढला एलसीएम तर किती आला 24 आला. 24 हा 2 टाईम्स हा किती आला 3 टाईम्स. दोघं मिळून एका दिवसात 5 कामं करतील. 2 दिवसापर्यंत काम करायचं आहे. 2 दिवसापर्यंत किती काम झालं 10 काम झालं. 24मधून 10 गेले काम किती उरलं 14. आता ए काम करील उरलेलं काम. एची इफिशियन्सी 2 आहे. 14 काम 7 दिवसात करीन. 7 आणि आधीचे 2 किती आले तुमचे 9. तर ऑप्शन नंबर डी 4 याचं उत्तर येणार आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू आपलं नेक्स्ट क्वेश्चन. कारण तर मुला जन्माच्या वेळेस साहिलचं वय साहिल आणि त्याचं बेबीचं वय. साहिल 30चा होता बेबी 0चा होता. आता प्रेझेंटमध्ये काहीतरी एज आहे यांची एडिशन सांगायची. पण काही काळानंतर तो प्रेझेंटचा 5 वर्षानंतर त्यांचा रेशो काय झाला 4:1 झाला. तुम्ही दोन्हीचा नाही करू शकता. मला तर इथेच क्वेश्चन समजला आहे की याला मी 10 40 केलं तर याचं वय घेऊन जाणार आहे. 5 वर्ष आधी हा 35चा राहील हा 5चा राहील. यांची एडिशन विचारली म्हणजे 40 येणार आहे. आता तुम्हाला करायचं असेल जर बेसिक मेथडने तर काहीतरी 30 त्याचं वय होतं काही x वर्षानंतर आणि याचं 0 होतं काही x वर्षानंतर. यांचा रेशो किती झाला 4:1 झाला. क्रॉस जर मल्टिप्लाय केलं आपण हा 1चा मल्टिप्लाय इथे केलं तर 30 + x राहील. हा 4चा मल्टिप्लाय 0 x केला तर 0 + 4x म्हणजे 4x राहील. हा x इकडे गेला तर काय होणार आहे मायनस होणार आहे 30
हे कट केलं तर किती आला 3ची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची 10 आली. मग पुट करायचं 30 + x म्हणजे किती आले 40, हे किती आले तुमचे 10. सेम हे मला तर ऑब्झर्वेशनवरून समजलं म्हणून. ठीक आहे, तर तुम्ही असं पण करू शकता. बेसिक मेथड आहे आणि तुम्हाला अप्रोच जर समजला तर इथे उत्तर येऊन जाणार. ऑप्शन नंबर 3 माझं काय असणार याचं उत्तर असणार. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा आपल्याला या क्वेश्चनमध्ये 3 प्लेयर दिले. हे रमेश दिला आहे, हा सुरेश दिला आहे आणि हा काय दिला आहे गणेश दिलेला आहे. रमेश 100 रुपयाची वस्तू खरेदी करतो आणि 12% प्रॉफिट म्हणजे 112ला विकतो. सुरेश तो 60% तोट्याने विकतो. म्हणजे 112ची जर आपण 6% काढले तर 6 दुनी 12, 6 एकम 6 आणि 1 7 आणि 6 एकम 6 डिवाइडेड बाय का तो 6.72 आपण काय करू मायनस करू, जे की किती होता 105.28 होता. म्हणजे 106 + 6 12. आता मला एक सांगा 105.28ची जी व्हॅल्यू ती किती आहे 12,000 आहे का नाही आहे. तर रमेशची खरेदी किंमत म्हणजे रमेशची व्हॅल्यू तर 100च आहे ना मित्रांनो. तुम्ही मला सांगा लॉजिकने काही आपण मल्टिप्लाय वगैरे काही नाही करू. म्हणजे 105ची व्हॅल्यू जर 12,000 आहे ओके, तर 100ची व्हॅल्यू काही ना काही 12,000पेक्षा कमीच असणार आहे, लेस देन असणार आहे. तो 3 ऑप्शन इथेच कट झाले, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट उत्तर नंबर 1 आला. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की क्वेश्चनला टॅकल कसं करायचं ते महत्त्वाचं. आणि तुम्ही गुणाकार भागाकार करत राहणार आणि तुमचं उत्तर एक्झाममध्ये नाही येणार. तर ऑप्शन नंबर 1 माझं डायरेक्टली आन्सर आलेलं आहे. मी काही डोकं लावलेलं नाही या क्वेश्चनमध्ये. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हा कॉम्बिनेशनचा टाईप आहे आणि खूप छान क्वेश्चन आहे. अगोदर काय करायचं, टोटल आपण बॉल काढून घ्यायचे. 4 6 + 8 टोटल किती आले 18 आले. टोटल किती आहे 18 आहे, पण कॉम्बिनेशन किती बनायचे आपल्याला टोटल 1 आणि 2 3 बनायचे. म्हणजे 18C3चा कॉम्बिनेशन बनायचं आहे. याला असं लिहितो 18 फॅक्टोरियल लिहितो, नंतर R म्हणजे 3 फॅक्टोरियल लिहितो आणि 18 - 3 लिहितो. म्हणजे हे 18 त्याला 17 16 1पर्यंत मल्टिप्लाय करत जायचं. पण 1पर्यंत नाही करायचं, कारण की खाली आपल्याला काय मिळालं आहे 15 फॅक्टोरियल मिळालेलं आहे. 18 - 3 गेलं तर किती आले 15 फॅक्टोरियल. 15 15 काय होतं कॅन्सल होतं. 3ला काय लिहू शकतो आपण 3 × 2 × 1 लिहू शकतो. 3 2 किती आले 6, 3 3 किती आले 18. तर 3 × 17 × 16 हे आपली टोटल व्हॅल्यू आली. म्हणजे अपॉनमध्ये काय येणार आहे 3 × 17 × 16 ही व्हॅल्यू येणार आहे. आता आपल्याला काय म्हणतो तो 1 रेड आणि 2 ब्ल्यू. 1 रेड कधी येणार आहे जेव्हा 4C1चं कॉम्बिनेशन आणि लागलं आहे म्हणून आपण काय करू मल्टिप्लाय करू. आणि ब्ल्यू किती आपले 8 किती आले 8C2. 4C1ची जी व्हॅल्यू असते ती ऑटोमॅटिकली किती असते 4 असणार आहे. मल्टिप्लाय 8C2 आपण काढून घेऊ. सेम तेच 8 फॅक्टोरियल, नंतर इथे 2 फॅक्टोरियल, 8 - 2 फॅक्टोरियल, 8 फॅक्टोरियल अपॉनमध्ये 2 फॅक्टोरियल × 6 फॅक्टोरियल. आता बघा याला पुढे जर लिहायला गेलं फॅक्टोरियल काढून तर 7 × काय होता 6 फॅक्टोरियल, 6 फॅक्टोरियल कॅन्सल. हे किती झालं 4. 4 7 किती येतं आपलं 28. 4ने कट केलं तर 4, परत 4ने कट केलं तर किती येतं 7 येतं. तर 7 अपॉनचं काय येतं 51 माझं आन्सर येतं. मी काय बोललो होतो तुम्हाला की आणि एक असं पण जज करू शकता जर अपॉनमध्ये काय तुम्हाला 317 फॅक्टर आहे म्हणजे हे 2 तर तुमचे आन्सर येणारच नव्हते. 17चं मल्टिपल हे 2च होतं. म्हणजे 50-50 पॉसिबिलिटी. तुम्हाला जर प्रश्न आला नसता तरी तुम्ही सॉल्व करू शकले असते. ठीक आहे, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पण बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काही नाही. हा A³ दिलेला आहे, हा मायनसचा B³ दिला आहे. याचा फॉर्म्युला काय आपला A - B आहे, A² + B² + AB आहे. हा खालचा फॉर्मसुद्धा तोच असतो आपला. हा A² आहे, हा B² आहे + AB आहे. म्हणजे हे आणि हे टर्म कट होते, फक्त A - B उरतं. आता Aची व्हॅल्यू किती 0.92 आहे आणि Bची व्हॅल्यू किती 0.2 आहे. म्हणजे 0.72 आपला आन्सर पाहिजे. पण एकही ऑप्शन मॅच होत नाही आहे. मे बी हा जो नंबर आहे हा 0.02 जर असता तर आपलं 0.92 आपला आन्सर आला असतं. पण हे मॅच नाही होते. ठीक आहे, तर आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला तर 12% 2 वर्षासाठी दिला आणि डिफरन्स दिलेला आहे. CI - SIचा जो डिफरन्स आहे 2 इयरसाठी तो प्रिन्सिपल असतो R/100 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर असतो. बस हे किती 1008 दिलेला आहे. प्रिन्सिपल आपल्याला माहिती नाही आहे. हे R किती 12/100 याचं ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बस सॉल्व करायचं 1008. याला जर कट केलं तर 4 3 आणि 25. तर 3 3 किती झाले आपले 9 आहे आणि 25 × किती आपलं 25 आहे. बस कट करायचा 9 1 9 9 1 9 9 2 18. तर 112 मल्टिप्लाय बाय काय 25 × 25. ओके, किंवा कट नाही केलं असलं तरी चाललं असतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 25चं मल्टिपल याच्यामध्ये करायचं परत, किंवा युनिट डिजिटने आन्सर काढू शकतो आपण. पण युनिट डिजिटने आन्सर येणार नाही. ओके, तर 25 2 किती आले 50 आले, 25 1 30 आले, 25 1 किती आले 28 आले.
परत 25ने मल्टिपल करायचा. 0 0 25 8 200 आणि किती आले 50 2 70. तर 70 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं काय येणार आहे याचं आन्सर आहे. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण बघू आपलं 67 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे की 4 मीटर 3 मीटर 60 आणि त्यानंतर काय असलेले कापडा 3 तुकडे अचूक म्हणाले जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी. याचं काय काढायचं जर जास्त विचारलं तर जसं 4 मीटर आहे 4 मीटरला काय लिहू शकतो आपण 400 सेंटीमीटर. 3.60 आहे त्याला 360 सेंटीमीटर आणि 12 मीटरला किती लिहू शकतो 1200 मीटर. आता मॅक्झिमम विचारलं आहे तर मॅक्झिमम विचारले तर याचं सरळ काय काढून घ्यायचं आपण याचा SF काढून घ्यायचा. SF काढताना काय करायचं की सर्वात अगोदर डिफरन्स बघायचा. डिफरन्स सर्वात कमी कोणाचा याचा आहे तर 40 आहे याचा डिफरन्स. 40ने बघा हा नंबर पण कट होतो आहे हा नंबर पण कट होतो हा नंबर पण कट होतो हा नंबर पण कट होतो म्हणजे 40 तर असणारच आहे डेफिनेटली 40 असणारच आहे. म्हणजे 30 पण येणार नाही 35 पण येणार नाही आणि 60 पण येणार नाही कारण की 60चं याच्यामध्ये काही रोल नाही आहे. ओके तर 40 आपलं काय येणार आहे SM मिळून जाणार आहे. ठीक आहे तर एकदम भारी क्वेश्चन होता आणि याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं मोठ्यात मोठ्या मापाची तर SF काढायचं हो ना. SF काढताना काय करायचं तुम्ही डिफरन्स ज्याच्यात मिनिमम डिफरन्स असेल तो SF येत असला तर बघायचा नाही तर मग त्याच्यानंतरचा दुसरा नंबर बघायचा. ओके आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. ह्यामध्ये दिलेलं आहे की आपल्या 200 मीटरची रेल्वेगाडी 60 किलोमीटर वेगाने 300 मीटर लांबीचा अगोदर काय करा टोटल डिस्टन्स आहे 200 + 300 यांना ॲड करून टाकायचं. एखाद्याचं प्लॅटफॉर्मचं एक असायचं ट्रेनचं आहे. स्पीड दिला आहे किती 60 किलोमीटर आहे याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं कारण की हे सेकंडमध्ये दिले आणि हे मीटरमध्ये. टाईम आपल्याला काढायचा आहे बस काही नाही. 0 जे ते दोघांमध्ये कट करून टाकायचं आहे किती आले 50 आले. हे काय झालं 6 × 5/18 आला. आता 6चे जे हे पण कट होऊन जाईल म्हणजे जो ऑप्शन येणार आहे तो माझा 3चा मल्टिपल तर येणारच आहे म्हणजे हा ऑप्शन कट होऊन जातो माझा. आणि 5ने कट केलं तर किती आले 10 आले. 10 × 3 किती आले तुमचे 30. टीची व्हॅल्यू किती आली 30 सेकंड. इझी क्वेश्चन होता. आता बघू नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू आपले नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की प्रवीण त्याच्या घरापासून सुरुवात उत्तरेकडे 10 किलोमीटर प्रवास करतो. म्हणजे तुम्ही सेंटरला एक पॉईंट करायचा. नॉर्थला किती जातो 10 किलोमीटर नॉर्थला. नंतर त्याच्या उजवीकडे वळून 6 किलोमीटर प्रवास करतो. त्याची राईट हँड कुठे राहणार नॉर्थकडे जाताना इथे तो किती जातो 6 किलोमीटर. नंतर तो पुन्हा राईट साईड करतो आणि 4 किलोमीटर जातो. ठीक आहे 4 किलोमीटर. आणि नंतर तो पूर्वेकडे 6 किलोमीटर जातो. आता पूर्वीकडे म्हणजे हे बघा हे जर डॉट आहे तर हा नॉर्थ राहील हा साऊथ राहील हा ईस्ट राहील हा वेस्ट राहील. ठीक आहे आता पूर्वीकडे किती जातो तो 6 किलोमीटर जातो म्हणजे इथून पूर्वीकडे म्हणजे 6 किलोमीटर गेला. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 4 किलोमीटर गेला. आता याची लेफ्ट साईड कुठे इथे वरते परत इथे आला तो 4 किलोमीटर. तर तो त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे. आता तो इथे होता त्याची दिशा काय झाली ही झाली ही लाईनला म्हणजे कोणत्या आली ती नॉर्थ ईस्ट. कोणती डायरेक्शन आहे ती नॉर्थ ईस्ट. आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे काय असतं आपलं ईशान्याला काय म्हणता आपण नॉर्थ ईस्ट म्हणता. नैऋत्याला काय म्हणता नॉर्थ वेस्ट म्हणता. म्हणजे ही जर डायरेक्शन असली तर ही काय असते आपली नैऋत्य ही काय असते आपली ईशान्य. आणि साऊथ ईस्ट म्हणजे ही काय असते आपली आग्नेय. ओके ही आग्नेय असते ही लक्षात ठेवायचं. ओके आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले काही पेन पेन्सिल आहे म्हणजे असं करू शकतो आपण. काही पेन म्हणजे हे पेन आहे आणि काय पेन्सिलला इंग्लिशमध्ये लिहू. काही पेन्सिल शाळा आहे. पेन्सिल काय आहे शाळा म्हणजे स्कूल आहे. एकही शाळा दवाखाने नाही म्हणजे हॉस्पिटल आहे. काही शाळा पेन्सिल आहे हे राईट आहे. काही शाळा पेन्सिल आहे. काही पेन शाळा आहे का नाही आहे. सर्व पेन शाळा आहे का हे पण नाही. एकही पेन शाळा नाही हे पण बरोबर आहे. तर आपलं ऑप्शन नंबर 1 आणि 4 येतं आहे. ठीक आहे फक्त निष्कर्ष 1 योग्य आहे. ठीक आहे याला सॉल्व करताना काय करायचं फक्त निष्कर्ष 1 योग्य आहे कारण की हे पण क्लिअरली दिसत नाही ना आपल्याला आहे का नाही आहे. ओके तर आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता बघू रिझनिंगचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये काय दिलं आहे 10 18 म्हणजे +8ने वाढली +10ने वाढली 10 नंतर कितीने वाढणार आहे +12ने वाढणार आहे. 12ने जर वाढले असते किती आले 40 मग 40 नंतर प्लस कितीने वाढली +14ने वाढली आणि +16ने वाढली. ठीक आहे तो ऑप्शन नंबर काय नाही येणार आहे ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येणार आहे. म्हणजे ही सिरीज आहे 8 10 12 14 आणि 16 अशी सिरीज येते. आता बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये दिलेलं त्यांनी
की काउंटिंग ऑफ एअर. याच्यामध्ये काही लॉजिक नाही, फक्त काउंटच करावं लागेल. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हे 4 आहे, 5 आहे, 6 आहे, हे 7, 8, 9, 10, 11, 12 तर आहेच. 12 आणि हे 2 जे मोठे दिसतात तुम्हाला 13 आणि 14, तर 14 तर रोल ट्रायंगल आहे. आता छोटे छोटे आणि मिडवाले ट्रायंगल शोधायचे आहे. आता मला सांगा 14 आहे, नंतर हा एक तुमचा एक बनला, हा 15, त्यानंतर एक सेम असाच एक बनला, हा तुमचा सेम बेसवर 2, एक 16 बनले का नाही बनले. ओके, 16 आपले झाले. सेम बेसवर 2 ट्रायंगल बनले आपले. ओके, तर दोघं ट्रायंगल मी ड्रॉ करतो. एक हा एक ट्रायंगल बनला, हा 15, आणि हा एक ट्रायंगल बनला किती 16, प्लस 2 झाले 16. ठीक आहे, आता आपण बघू सेम. आता ह्या सेम बेसवर 2 ट्रायंगल बनणार आहे आपले. हा एक 17 बनेल आणि हा एक ट्रायंगल किती बनेल 18 बनेल, प्लस 2 झाले 18 ट्रायंगल. ओके, इथपर्यंत आपले क्लिअर झालं 18 ट्रायंगल. आता आपण बघू अजून कोणते ट्रायंगल बनत आहे. एक हा बेसवर एक ट्रायंगल झाले, एक ह्या बेसवर ट्रायंगल झाले, 2 बनलेले आपले ट्रायंगल. ठीक आहे, 4 ट्रायंगल आपले इथे ड्रॉ झालेले आहे. ओके, आता आपले उरलेले ट्रायंगल आहे बघा, याच्यामध्ये हे महत्त्वाचे आहे. हा एक 19 झाला आपला, आणि सेकंड सेम तसाच एक 20 होईल. टोटल किती ट्रायंगल झाले 20 ट्रायंगल. याच्यापुढे कोणताही ट्रायंगल बनत नाही आहे. ठीक आहे, तर टोटल किती ट्रायंगल येणार आहे 20 येणार आहे. आता तुम्ही बघा, असा तर हा ऑलरेडी बनलेला आहे हा. ठीक आहे, असं जर तुम्ही बघायला गेले तर हा ट्रायंगल ऑलरेडी बनलेले ट्रायंगल. ठीक आहे, की हे ट्रायंगल्स ऑलरेडी आपले आलेले आहे. ओके, तर टोटल किती ट्रायंगल येणार आहे याच्यामध्ये 20. आणि डायरेक्टली तुम्ही काय करायचं, जर एक तुम्हाला स्टारवाली डायग्राम आली ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली आता एक गोष्ट लक्षात ठेवा की असं जे डायग्राम आली तर डायरेक्टली पार्ट पाहिजे आपले किती ट्रायंगल बनता 20 ट्रायंगल बनता. ओके, आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन एकदम युनिक क्वेश्चन आले म्हणजे आहे. क्वेश्चनला सॉल्व करायचा अर्थ म्हणजे की बघा आपल्याला काय दिलं क्यू एस एन आर, याच्यामध्ये काय आलं पी ही एसची आई आहे. आता मला एक सांगा, क्यू जे आहे ती आई आहे, क्यू आई आहे, कोणाची आई आहे आरची आई आहे. म्हणजे आर एक तर काय असणार आहे सन असणार आहे किंवा डॉटर असणार आहे, मुलगा किंवा मुलगी असणार आहे. आता आरचं एसची काहीतरी रिलेशन आहे, पण एस हे काय त्याची मुलगी आहे. एस मुलगी कोणाची पीची. आता मला एक सांगा, इथे पी क्लिअर होतो आहे का, पी फादर आहे का मदर आहे, क्लिअर नाही होते. आता त्याने आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. याच्यामध्ये एक सांगा तुम्ही कॉमन सेन्सचा वापर करायचा आहे की हे फादर आहे किंवा मदर आहे, क्लिअर नाही होते. जर आपण फर्स्ट ऑप्शन जर पिक केला, फर्स्ट ऑप्शन म्हणजे प्लस, याचा अर्थ काय होता आर वडील आहे, म्हणजे हे काय होणार आहे आर काय होणार आहे फादर आहे एसचे. म्हणजे दोघं नवरा बायको आले का नाही आले, त्यांची एकच मुलगी असणार आहे. ही एस यांची मुलगी आहे आणि एस याची पण मुलगी आहे. हा जर काय आला हस्बंड आला आणि ही वाईफ आली, तो ऑटोमॅटिकली प्रूफ होतं का नाही, फर्स्ट स्टेटमेंटने तर प्रूफ होतं आहे. आता आपण बघू मायनस जर टाकला असता, आपण मायनस जर टाकला असता आर याचा पती आहे, म्हणजे तरी पण क्लिअर नाही होते की फादर आहे का मदर आहे. जर @ टाकला असता तर आर याची एसची मुलगी, तरी क्लिअर होतं आहे का नाही होते. आणि जर आपण हॅशटॅग टाकला असता तर हे आर एसची आई आहे, म्हणजे आर एसची आई आहे, तर पी कोण झाला. याच्यामध्ये जर रिव्हर्स उतारलं असतं तर पी फादर होतो आहे. आर जर मदर आली तर पी कोण होतं आहे फादर होतं आहे. हे लास्ट स्टेटमेंटने झालं असतं, पण आपल्याला काय विचारले आई विचारली, म्हणून फर्स्ट ऑप्शन याचा आन्सर येणार आहे. खूप छान आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि गुड क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन, आणि खूप छान क्वेश्चन आहे. तर मला एक सांगा, कोल्हापूर दिलेलं आहे. ठीक, कोल्हापूरला लिहून टाकायचं अगोदर. हे लिहिण्याची पण गरज नाही, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला समजून जाईल की काय गोष्ट आहे. ठीक आहे, SAZKFI. तुम्ही जर या नंबरला ऑब्झर्वेशन केलं ना, या नंबरला, तर हे जे नंबर काय सांगता एकामेकाचे अपोजिट. जसं याच्यामध्ये बघा तुम्ही, केच्या अपोजिट काय तुमचं पी आहे, एलच्या अपोजिट ओ आहे, ओच्या अपोजिट एल, एचच्या अपोजिट काय एस आहे, एच्या अपोजिट झेड आहे. तसं नागपूर आहे NAGPUR. हा क्वेश्चन लिहायचं नाही. एनच्या अपोजिट काय एम आहे, एमपासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन कट झाला, हा येणार नाही. त्यानंतर एच्या अपोजिट काय झेड आहे, म्हणजे हा पण कट झाला आहे, दोघांमध्ये कॉम्पिटिशन झेड आहे. जीच्या अपोजिट काय आपलं, जीच्या अपोजिट टी आहे, टीपर्यंत दोघांमध्ये सेम आहे. पीच्या अपोजिट काय आपलं बघायचं, पीच्या अपोजिट के आहे, पीच्या अपोजिट के, म्हणजे हा पण ऑप्शन कट झाला. ऑप्शन नंबर 3 आपलं काय आन्सरला, म्हणजे अपोजिट ऑफ वर्ड आपल्याला शोधायचे होते. तर ही फ्रेम अशीच बनायची, ABCDची जी फ्रेम आहे ती ह्याच प्रकारे बनते, तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात इझी जाईल. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. सेटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे. सेटिंग अरेंजमेंटचं क्वेश्चन शक्यतो लास्टमध्ये एक्झाममध्ये करायचे. ठीक आहे, तर 6 लोक आहे, 1 2 3 4 आहे, 5 आहे, 6 आहे. आणि तो काय म्हणतो आहे की सपोज हा जो डी आहे, डी हा आयच्या डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयच्या डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर कोण बसलेला आहे, डी बसलेला आहे. ई हा आय आणि एचच्या मध्ये बसलेला आहे. ई जो आहे हा आय आणि एचच्या मध्ये बसलेला आहे, म्हणजे एच जर इथे टाकला तर ई इथे बसलेला आहे, ई हा आय आणि एचच्या मध्ये बसलेला आहे.
एफ हा डीच्या डावीकडे बसलेला आहे. एफ हा जो आहे जो डीच्या डावीकडे, डीचं लेफ्ट म्हणजे इथे. जी आणि एच समोरासमोर बसलेले, म्हणजे जी इथे येऊन जाईल. खालीपैकी कोण एकामेका शेजारी बसलेले आहे. आता कोण बसलेले, ई डी बसलेले का, नाही. एफ एच बसलेले का, बिलकुल बसले. जी आणि ई बसले का, नाही. आय आणि एफ बसले का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं काय येणार आहे, आन्सर येणार आहे. शक्यतोवर असे क्वेश्चन लास्टला करायचे असतात, ठीक आहे. पण तुम्ही इझिली हे जे 25 क्वेश्चन होते, काही म्हणजे इतके हार्ड नव्हते 20 क्वेश्चन, ठीक आहे. आणि एक्झाममध्ये पण सिम्पल क्वेश्चन येतात, ठीक आहे. आता पेपर नंबर जो 2 होता याचा, तो आपण सॉल्व केलेला आहे. पूर्ण तुम्हाला सॉल्युशन दिलेलं आहे ना. अप्रोच पण सांगितली की एक्झाममध्ये कशी अप्रोच करायची, मल्टिप्लिकेशन कुठे कमी करायचं, एडिशन वगैरेला कसं यूज करायचं, ठीक आहे. ते व्यवस्थित क्वेश्चनच्या अप्रोचमध्ये सांगितलं, ठीक आहे. आता बघू आपण नेक्स्ट पण याचे जे पण आहे मॅथचे सॉल्युशन ते आपण बघणार आहोत. आणि MPSCचे PYQसुद्धा आपण बघणार आहोत, ओके. की 2023चं सॉल्युशन केलेलं आहे. बाकीचे अदर सॉल्युशन पण मी टाकणार आहे, ओके. आता बघू आता, ठीक आहे. तुम्ही आता बघा हे काय वाटतं कसं नाही, ओके. थँक्यू.